नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 5 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेला आहे, सचिनचे वकील म्हणत असतात की जज साहेब, मी विनंती करतो की लवकरात लवकर या केसचा ना तुम्ही निकाल द्यावा. आणि अस्मिता यांना घरच्या लोकांनी दबाव दिला म्हणून त्या माझ्या अशील सचिन दीक्षित यांना ना पोटगीसाठी त्या प्रेशराईज करत आहेत, असं ते सचिनचे वकील सांगत असतात. आणि आपण पाहतोय की अर्जुन अजूनसुद्धा हतबल असतो, कारण त्याच्याकडे आणखीनही पुरावे आलेले नसतात आणि अर्जुनसहित सगळ्या सुभेदारांना खूप टेन्शन आलेलं असतं. आता जेव्हा सचिनचे वकील त्यांची संपूर्ण आर्ग्युमेंट करून थांबतात ना, त्यावेळेस ना जज साहेब अक्षरशः निकाल द्यायला लागतात, कारण अर्जुनकडे बोलण्यासारखं काहीच नसतं ना. इतक्या तसं ना चैतन्य येतो आणि मिलॉर्ड असे हाक मारतो. आता चैतन्य आणि काही पुरावे, त्याच्यानंतर इन्स्पेक्टर सावंत वगैरे साक्षीदार असे बरंच काही घेऊन आलेला असतो चैतन्य. त्यामुळे काय होतं की आता जज साहेबांना सुद्धा थांबावं लागतं. आता काय होतं की बराच वेळ तर ना आपल्याला दाखवलेलं आहे की चैतन्य सुरुवातीला सगळे पुरावे जे आहेत तर ते अर्जुनला दाखवतो आणि आता अर्जुन जो आहे तर तो स्वतःची आर्ग्युमेंट आता करायला सुरुवात करतो. आता बघा अशी काही बाजी पलटते ना कोर्टामध्ये की सचिनला ना आज अक्षरशः कोर्टामध्ये ना त्याच्या बाजूने काहीच बोलता येत नाही. आणि आपण पुढे पाहतोय की अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, मला आता या केसबद्दल काही बोलायचं आहे तर परमिशन द्या. आता जज साहेब परमिशन देतात. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो की मिलॉर्ड, सचिन दीक्षित यांनी माझी क्लायंट मिसेस अस्मिता दीक्षित आणि त्यांच्या माहेरच्या लोकांवरती नको ते आरोप केलेले होते. आणि आपण पाहतो की पुढे अर्जुन म्हणतो की आणि हे सगळे आरोप हे किती खोटे आहेत ना, हेच मला ना आता कोर्टासमोर मांडायचं आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि बघा आज अर्जुन इतके भन्नाट एक असे पुरावे उभा करतो ना सचिनच्या विरोधात की सचिनची बोलतीच बंद होते. अर्जुन म्हणतो की मला सचिन दीक्षित यांना ना काही प्रश्न विचारायचे आहेत तर त्यासाठी परमिशन द्यावी. आता जज साहेब सुद्धा ना परमिशन देतात. आता सचिन लगेच ना विटनेस बॉक्समध्ये येऊन उभारतो आणि आज अर्जुन असली मस्त आर्ग्युमेंट करतो ना की बस सचिनची आज खरंच बोलती बंद होते. आता पाहूया आपण पुढे काय होतं ते. आता सचिन तिथे आल्यानंतर अर्जुन लगेचच आहे ना सचिनला काही प्रश्न विचारायला लागतो. पहिल्यांदा तर अर्जुन म्हणतो मिस्टर सचिन दीक्षित, अस्मिता दीक्षित याच्यावरती तुमचा पहिला आरोप असा आहे की त्यांनी तुमचा संसार व्यवस्थित केलाच नाही, बरोबर? तर सचिन म्हणतो हो बरोबर आहे म्हणून. आता बघा पुढे आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की लग्नानंतर काही महिन्यातच तुम्ही कॅनडामध्ये गेलात, तिथे जायला तुमच्या बायकोनी सांगितलं होतं का? तर सचिन म्हणतो की नाही, तिने नव्हतं सांगितलं मला, मीच गेलो होतो म्हणून. तिथे मला चांगला जॉब लागला होता ना, तर म्हणून मी गेलो होतो. अर्जुन म्हणतो म्हणजे मिलॉर्ड, लग्नानंतर जेव्हा बायकोला नवऱ्याचा सहवास हवा असतो तेव्हा अगदी तेव्हाच तुमच्या बायकोनी तुम्हाला इथे जॉब करायला जाण्यासाठी सपोर्ट केला, राईट? आता लगेच सचिन म्हणतो कसला सपोर्ट? अस्मितांना सतत कटकट करायची, सारखं म्हणायची की परत ये आणि जगातली सगळ्यात वाईट बायको होती अस्मिता, असं सचिन म्हणायला लागतो. बापरे, अस्मिता तर आता चेहऱ्यावरतीच हात ठेवते. अर्जुन म्हणतो नवऱ्याची आठवण येत होती म्हणून ती जगातली सर्वात वाईट बायको ठरली का? असा अर्जुनने उलटच सचिनला प्रश्न विचारतो आणि म्हणतो हो राईट, बरोबर असेल. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगातली सर्वात वाईट सून सुद्धा होती, बरोबर आहे, कारण त्यांनी तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, बरोबर आहे ना? असं अर्जुन विचारत असतो पुन्हा. आणि आता सचिन आहे ना हो म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो की काय हो, मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही जेव्हा अस्मिता तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकत होते? तर सचिन म्हणतो कसं थांबवणार होतो, अस्मिताने हे सगळं माझ्या नकळत केलं ना, हे सगळं मला माहितीच नाही की तिने केव्हा केलं हे सगळं. माझ्या आईबाबांवरती खूप प्रेम आहे, मी त्यांना आयुष्यभर सांभाळलं असतं ना, पण हे सगळं प्लॅनिंग अस्मिताने कधी ठरवलं, काय झालं मला काही कळलंच नाही, असं सचिन सांगायला लागतं. अर्जुन म्हणतो का? तेव्हा तर तुम्ही तुमच्या आईबाबांच्या घरातच राहत होतात ना, मग तरीसुद्धा तुम्हाला कळलंच नाही की अस्मिताने कधी त्यांना वृद्धाश्रमात टाकलं ते? बापरे, असे काही अर्जुन मस्त आज आर्ग्युमेंट करतोय ना. आता बघा अर्जुन पुढे म्हणतो की याचाच अर्थ तुम्ही त्याच वेळेस तुम्ही तुमच्या आईबाबांच्या घरात नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी घरात राहत होतात. आणि लगेचच अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी मिलॉर्ड, आणि म्हणतो की ज्या माणसाला असं वाटते की त्याच्या बायकोने त्याच्या आईवडिलांची काळजी घ्यावी, त्याचा स्वतःच त्याच्या आईबाबांकडे ना अजिबातच लक्ष नाहीये, असं अर्जुन म्हणतो. सचिनला आता काही बोलताच येत नाही. अर्जुन पुढे म्हणतो की मिलॉर्ड, मी आता अशा एका साक्षीदाराला बोलवतोय जिची साक्ष या केससाठी ना खूपच महत्त्वपूर्ण ठरेल म्हणून. आता सगळ्यांच्या लक्षातच येत नाही अशी कोण आहे की जी साक्ष महत्त्वाची ठरेल? तर अर्जुन म्हणतो निराधार वृद्धाश्रमाची रिसेप्शनिस्ट मिस रुपाली भोसले, मी आता तिला इथे बोलवण्याची परमिशन मागतोय. आता जज साहेब सुद्धा लगेचच परमिशन देतात आणि आपण पाहतोय ती रुपाली भोसले जी आहे तर ती आता विटनेस बॉक्समध्ये येऊन थांबते आणि सचिन तिच्याकडे असा काही रागाने बघत असतो ना की बस. आता आपण पाहतोय की ती रुपाली जी आहे तर ती विटनेस बॉक्समध्ये येऊन उभारते. तेव्हा अर्जुन आता काय करतो की सचिनच्या आईवडिलांचा फोटो तिला दाखवतो आणि म्हणतो की तुम्ही यांना ओळखता का? तर रुपाली भोसले म्हणते हो, हे मिस्टर आणि मिसेस दीक्षित आहेत, हल्लीच आमच्या वृद्धाश्रमामध्ये भरती झालेले आहेत. अर्जुन
म्हणतो या दोघांना जेव्हा वृद्धाश्रमात आणलं गेलं तेव्हा तुम्ही ड्युटीवर होतात का? तर ती म्हणते हो. जेव्हा तिथं नवीन वृद्ध येतात तेव्हा सगळ्यात लोकांना ना मीच म्हणजे तिथं भरती करते. अर्जुन म्हणतो म्हणजे या दोघांना या वृद्धाश्रमात आणलं गेलं तेव्हा तिथे एक व्यक्ती होती, तर ती व्यक्ती इथे या कोर्टामध्ये हजर आहे का? तर ती रुपाली भोसले म्हणते हो आहे ना म्हणून. आणि ती काय करते की आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही कोर्टाला दाखवू शकाल का ती व्यक्ती कोण आहे? तर रुपाली भोसले सचिनकडे हात करून म्हणते हे त्या दिवशी त्या दोघांसोबत आले होते म्हणून. आता असं म्हटल्यानंतर या सचिन इतका राग आलेला असतो ना की बस. आणि रुपाली भोसले म्हणते आणि यांनाच तर मी रिसिप्टसुद्धा दिली होती ना वृद्धाश्रमाची. असं म्हटल्यानंतर बघा सगळेजण आहेत ना बघतच राहतात या सचिनकडे. सचिनला खूप राग आलेला असतो की आता तिचं पितळ उघडं पडलंय म्हणून. सचिन लगेच रागारागात म्हणतो ही ना खोटं बोलते, मी हिला कधीच बघितलेलं नाहीये आणि मी या अगोदर कधीही त्या वृद्धाश्रमात गेलो सुद्धा नाहीये असं सचिन सांगायला लागतो. बापरे, सचिन आहे ना खूपच खोटं बोलत असतो. आता ती रुपाली भोसले म्हणते मी खोटं का बोलू सर, तुम्ही आला होतात आणि आपलं बोलणं सुद्धा झालेलं आहे. असं जेव्हा ती सांगते तेव्हा ना जय साहेबांसमोर या सचिनचा पडदा उघडाच पडतो. आता हा अर्जुन जो आहे ना तर तो अस्मिताकडे हात करून म्हणतो मिस रुपाली भोसले तुम्ही यांना ओळखता का? तर ती म्हणते नाही मी यांना कधी पाहिलं पण नाही. आता लगेचच काय होतं की सचिनचे वकील उठून उभा राहतात आणि ते म्हणतात की पण वृद्धाश्रमाच्या फॉर्मवरती अस्मिता दीक्षित यांचा नाव आहे ना म्हणून. आणि म्हणतात की मग या रिसेप्शनिस्टची उलट तपासणी घेण्याचं काय कारण आहे? तर ती रुपा भोसले म्हणते की अहो पण त्याच्यावरचं नाव जे आहे तर ते यांनीच तर लिहिलेलं होतं ना त्याच्यावरती. आणि आमच्या गेटवर जेव्हा एंट्री करावी लागते ना तर जिथे यांना एका बाईचं नाव देऊन चाललं नसतं म्हणून बहुतेक यांना तिथे ना स्वतःचं नाव द्यावं लागलं असेल. आता अडकला ना सचिन, गेटवरती तो स्वतःचं नाव देतो आणि आतमध्ये अस्मिताचं नाव देतो, यामुळे सचिन अडकतो. आणि आता ती म्हणते की त्या गेटवरचं जे काय आमचं रजिस्टर आहे ना तर त्याच्यामध्ये सचिन दीक्षित यांनी स्वतःचं नाव तिथे लिहिलेलं आहे आणि ते नावसुद्धा त्याच्यामध्ये आहे. आता असं सांगितल्यानंतर अर्जुन काय करतो लगेचच म्हणतो की मिलाड हे आहे वृद्धाश्रमाचं रजिस्टर म्हणून आहे ना. ते रजिस्टर आता जज साहेबांना दाखवण्यात येतं. आता जज साहेब सुद्धा बघतात की हा सचिन जो आहे ना तर तो कसा खोटं बोलतोय ते. अर्जुन म्हणतो की एंट्री करताना सचिन दीक्षित आणि सिनियर जे दीक्षित आहे जोडपं तर ते दोघं असं ती या तिघांची एंट्री आहे आणि एक्झिट मात्र एकाची आहे ती म्हणजे सचिन दीक्षित यांची. आता पुढे अर्जुन म्हणतो की एक्झिट मात्र एकट्याचीच आहे ती म्हणजे सचिन दीक्षित यांची. आणि याचा अर्थ क्लिअर आहे मिलट, जो माणूस आरोप करतोय ना की त्याची बायको त्याच्या आईवडिलांना सांभाळत नाही, त्यांची नीट काळजी घेत नाही, तो स्वतःच त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलाय म्हणून. बापरे, आता हे सत्य अक्षरशः खरखरं रिव्हील झालेलं असतं. अर्जुन पुढे म्हणतो आणि हे सगळं माझं असेल अस्मिता दीक्षित यांनी केलंय हे दाखवण्याचा एक खूप मोठा प्लॅन आहे या सचिन दीक्षितचा. आणि सचिन उघडा पडलेला असतो ना की आता त्याच्याकडे बोलण्यासारखं ना काहीच उरलेलं नसतं. पुढे आपण प्रतिमा त्या सायलीची वाट बघत असतात आणि म्हणत असतात की अजून कशी नाही आली सायली. आता सुमन म्हणते येतील वहिनी ते अर्जुन तिला केच्या हिअरिंग नंतर घेऊन येणार आहे ना, मग येतील ना ते, तुम्ही काय एवढी काळजी करतात. आता सुमन भाजी निवडायला डायनिंग टेबलवर येऊन बसते तर प्रतिमा त्या पण तिच्या मागे मागे येऊन डायनिंग टेबलवर बसतात आणि म्हणतात मी ना सुमन खूप निशिगंधाची फुलं सायलीसाठी काढून ठेवलीत आणि उद्या दूधवाल्याला सुद्धा सांगितले उद्यापासून जादाचं दूध दे म्हणून. आणि सुमन तू तन्वीची खोली साफ करून ठेवलीस ना ग, सायली तिथेच राहणार आहे. सुमन काकू म्हणते हो वहिनी सगळी तयारी झालेली म्हणून इतक्यातच एक माणूस येतो आणि आता तो माणूस म्हणतो की किल्लेदारांचं घर हेच आहे ना. प्रतिमा त्या म्हणतात हो या ना आत या, कोण आहात तुम्ही असं जेव्हा विचारलं तेव्हा तो माणूस एक बॉक्स घेऊन आतमध्ये येतो. आता आपण पाहतोय की तो माणूस आत आल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात काय हो काय काम आहे तुमचं. तर तो माणूस म्हणतो की मला अर्जुन सुभेदार यांनी पाठवलं आहे, साहेबांच्या मिसेस इथेच राहणार आहेत ना तर त्यांनी मला घराच्या फर्निचरच्या टोकांना सेफ्टी गार्ड बसवायला सांगितलंय. आता या दोघींना तर आश्चर्यच वाटतं. प्रतिमा त्या म्हणतात सेफ्टी गार्ड. तर तो माणूस म्हणतो हो सायली मॅडमना ना फर्निचरचं टोक लागून आहे ना तर यासाठी. प्रतिमा त्या म्हणतात बरं आणि या बॉक्समध्ये काय आहे. तो माणूस म्हणतो यामध्ये ना मेटलच्या वॉटर बॉटल आहेत, त्या मला पाणी भरून जागोजागी ठेवायला सांगितल्यात आणि बाथरूममध्ये अँटी स्लिपर्स सुद्धा बसवायला सांगितले म्हणून. आता सुमन म्हणते हे सगळं तुम्हाला अर्जुनीच करायला सांगितलंय. तर तो माणूस म्हणतो हो मॅडम मी आता कामाला लागू का. तर या दोघीजण म्हणतात हो लागा हा. आणि या दोघींना अक्षरशः हसत असतात. प्रतिमा त्याला तर हसूच आवरेना. प्रतिमा त्या म्हणतात की अरे अर्जुन सायलीची एवढी काही काळजी घेतोय ना की जणू काही जगात तो एकटाच बाप होणार आहे म्हणून. आता सुमन म्हणते असू द्या वहिनी असा नवरा मिळायला ना खरंच नशीब लागतं हा. आता या दोघी जण छान हसत असतात. इतक्यातच काय होतं प्रतिमा त्यांना अचानक थोड्याशा सिरियस होतात आणि आता सुमन तिच्याकडे बघते आणि म्हणते काय हो वहिनी काय झालं तुम्हाला. तर आता बघा प्रतिमा त्या म्हणतात की बघ ना ग सुमन, अर्जुन खरं तर आत्ता तन्वीचा नवरा असला असता ना, म्हणजे तशी पूर्णाईच्या मनामध्ये तसंच होतं ना ग. आणि
पुढे म्हणतात की आणि तन्वी जर का आता अर्जुनची बायको असती तर आता ती सुद्धा गरोदर असली असती आणि मग मी तिचं सुद्धा ना असंच कौतुक केलं असतं, अर्जुनने तिची अशीच काळजी घेतली असते. आता सुमन म्हणते हा वहिनी सायलीसुद्धा तुमची मुलगीच आहे ना. प्रतिमा आत्या म्हणतात हो तर आहेच आणि तरीही तन्वीची आठवणी यायची राहत नाही ना गं असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात का नाही आता तर काय यांनी फरमानच काढलं आहे की तन्वीचा शोध घ्यायचाच नाही म्हणून, म्हणजे मग काय विषय संपला ना. आता असंच त्यांना खरंच खूप वाईट वाटत असतं प्रतिभा त्यांना, पण तरीही म्हणतात जाऊ दे आपल्याला सायलीची अगदी मनापासून लाड करता येत आहेत ना, एवढंच आपल्यासाठी खूप आहे म्हणून. सुमन म्हणते हो सायली इथे असेपर्यंत तुम्ही अगदी तिचं मनसोक्त कौतुक करून घ्या म्हणून. आणि आपण पाहतोय की लगेचच पुन्हा कोर्टाचा सीन. आता कोर्टामध्ये अर्जुन म्हणतो की रुपाली भोसले तुम्ही आता इथून जाऊ शकता म्हणून. आता रुपाली भोसले गेल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत सुद्धा ना तिच्या पाठीमागे जातात. आपण पाहतोय अर्जुन पुढे म्हणतो की मिलॉर्ड मला आता इथे अशा एका साक्षीदाराला बोलवायचं आहे की तो साक्षीदार सचिन दीक्षित याची खरी ओळख आपल्याला करून देईल म्हणून. आता जे साहेब परमिशन देतात तेव्हा तो माणूस आहे ना कोर्टामध्ये येतो. आता तो माणूस कोण आहे हे कोणालाच माहिती नसतं, पण त्या माणसाला जेव्हा सचिन बघतो तेव्हा अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण का माहिती का, कारण हा तो माणूस जो आहे ना तर तो हाच असतो ज्याच्याकडून आहे ना कॅनडामध्ये खूप सारं कर्ज याने घेतलेलं असतं. अर्जुन म्हणतो तुमचं नाव काय आहे, तर तो माणूस म्हणतो माझं नाव अशोक. अर्जुन म्हणतो तुम्ही यांना ओळखता, तर तो माणूस म्हणतो हो हा सचिन दीक्षित कॅनडामध्ये हा नोकरी करायचा ना तेव्हा माझी आणि याची ओळख झाली म्हणून. अर्जुन म्हणतो कशी काय झाली हो, तर तो माणूस सांगायला लागतो ॲक्च्युली माझा कॅनडामध्ये ना फायनान्सचा बिझनेस आहे आणि त्याच वेळेस आहे ना याने माझ्याकडून खूप मोठं लोन घेतलं होतं आणि माझ्या देशातला माणूस आहे म्हणून मी याच्यावरती ना विश्वास ठेवला आणि याला लोन दिलं, पण याने माझे पैसे परत केलेलेच नाहीत. उलट आहे ना मला न सांगता हा कॅनडावरून पळून आला आणि म्हणतो की याने ना माझ्याशी कॉन्टॅक्टच ठेवला नव्हता, मला न सांगता हा कॅनडामधून भारतात पळून आला म्हणून. आणि तो अशोक म्हणतो की मी याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मी माझी माणसंसुद्धा पाठवली याला शोधायला, त्या माणसाने याला खूप वेळा रिमाइंडर दिले पण याने माझे पैसे अजूनही परत केलेले नाही आहेत म्हणून. अस्मिताला तर आता शॉकच बसतो, हे पण प्रकरण असतं का म्हणून. अर्जुन म्हणतो अजून दिले नाहीत अहो, पण मला काहीतरी समजलं आहे ना की त्याने कॅनडाच्या अकाउंटमध्ये एक मोठी रक्कम जमा केली आहे म्हणून. तर तो अशोक म्हणतो नाही ते दुसऱ्या कुठल्या तरी लोनचं रिपेमेंट केलं असेल. अहो काय सांगायचं साहेब, अशी खूप सारी लोन घेतलेत यांनी, हा खूप मोठा फ्रॉड आहे असं तो अशोक सांगायला लागतो. आणि जज साहेब हे सगळं ऐकत असतात. पुढे अशोक म्हणतो अहो हा तर कॅनडामधून गेल्यानंतर कळालं की तिकडच्या सुद्धा 1-2 मुलींना याने प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवलं होतं म्हणून. बापरे काय सचिने केलेले असतात ना उद्योग की बस. पुढे हा अशोक सांगतो की त्यांच्याशी लग्न करतो म्हणून त्यांना फसवलं आणि त्यांच्याकडून खूप सारे पैसे सुद्धा याने घेतले होते. आता सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं. अश्विन तर अक्षरशः डोक्याला साथ लावतो. आता सचिनचे वकील लगेचच उठून उभारतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन आणि म्हणतात की या अर्जुन सुभेदार यांनी ना या साक्षीदाराला काही उलटसुलट पडवलेलं असेल म्हणूनच तर हे माझ्या शिलावरती अशी चिकलपेक करतायत ना असं सचिनचे वकील म्हणतात. आता अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट तुम्हाला खरंच असं वाटतंय का हो की माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे नसतील म्हणून. आता बघा अर्जुन म्हणतो की पुरावे आहेत मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्या अशोकला म्हणतो की तुम्ही प्लीज पुरावे दाखवाल का. तर तो आता अशोक एक लिफाफा घेतो आणि आता तो लिफाफा अर्जुनकडे देतो. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड हे सचिन दीक्षित यांनी कॅनडामधल्या मुलींसोबत केलेले चॅट आणि त्यांचे फोनचे रेकॉर्ड आहेत आणि हा सगळा पुरावा अर्जुन काय करतो एका लिफाफामध्ये घालून जज साहेबांच्या समोर देतो. आता जज साहेब सुद्धा हे सगळं पाहतात. कोर्टामधलं हे सगळं वातावरण बघून अश्विन मॉम डॅडला म्हणतो की हा खरा अर्जुन सुभेदार आहे. मगाशी असं वाटत होतं ना की त्याच्या हातात काहीच नाही, पण दादांनी त्याचे सगळे पत्ते ना लपून ठेवले होते. प्रतापराव म्हणतात हो ना, आणि बरोबर त्याने अगदी वेळेमध्ये हे सगळे पत्ते काढले म्हणून. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच अशोक, तुम्ही ना जाऊ शकता. आता तो अशोक सुद्धा ना तिथून निघून जातो. पुढे अशोक म्हणतो की मिलॉर्ड मला आता ॲडव्होकेट देशपांडे यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन देण्यात यावी. सचिन तर खूपच घाबरायला लागतो. आता लगेचच आहे ना त्याला परमिशन मिळते आणि ॲडव्होकेट देशपांडे म्हणजे ते ज्यांनी ना महिपतला बेल मिळवून दिली ना, तर ते आता ते येतात विटनेस बॉक्समध्ये. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट तुम्ही ना सचिन दीक्षित यांच्याबद्दल काय सांगाल म्हणून. आता ते असे काही सचिनकडे बघत असतात ना की बस आपण पाहतोय की लगेचच ते म्हणतात की सांगणार मी सगळं काही सांगणार म्हणून. आणि सचिनकडे अशा काही रागाने बघत असतात ना की बस आता ते ॲडव्होकेट म्हणतात मी आतापर्यंत गप्प होतो की कारण का तर माझा नाईलाज होता, पण मी या सचिनबद्दल आज सगळं काही खरं सांगणार आहे म्हणून. आता सचिनला यायला लागलेलं असतं जास्त टेन्शन, कारण आता त्याचे सगळेच फासे उलटे पडलेले असतात. आता तो म्हणतो की यानेच तर मला महिपत शिकरी यांचं ना वकीलपत्र घ्यायला लावलं, तेही तुरुंगातून सोडवण्याकरता, आणि ना मला ते घ्यावं लागलं कारण का या राक्षसाने माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं. आणि ना अस्मिताला खूपच शॉक बसलेला असतो की बाप
बापरे हा माणूस काय काय करतोय म्हणून अश्विनला पण शॉक बसतो आणि चैतन्याने पण ऐनवेळेस एंट्री घेऊन खूप छान काम केलेलं असतं. अर्जुन म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड आणि म्हणतो की ॲडव्होकेट देशमाने या सचिन दीक्षित यांनी तुमच्या मुलीच्या बाबतीत एक्झॅक्टली काय केलं होतं हे तुम्ही सांगाल का कोर्टाला. तर तो देशमाने म्हणतो हो मी तेही सांगेन. हां, देशमाने पुढे म्हणतो की एक एक गोष्ट पूर्णपणे डिटेल सांगणार विथ एव्हिडन्स सांगणार आहे म्हणून, पण या गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे असं ते देशमाने सांगत असतात. पुढे आपण पाहतोय म्हणजे आता तो देशमाने जे काही सांगतो ना की त्याच्या मुलीला कसं किडनॅप केलं होतं, इथून सगळे सीन जे आहेत ना तर ते आपल्याला फक्त ना ऐकवलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी बोलताना डायलॉग काही दाखवलेले नाहीत की सचिनने त्याच्या मुलीला कसं कसं किडनॅप केलं आणि महिपत चित्रेला कसं सोडवलं ते. आता अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच ॲडव्होकेट आणि तुम्ही जाऊ शकता. आता त्याने ॲडव्होकेटने एवढं सगळं सांगितलं म्हणल्यानंतर अर्थात कोर्टासमोर सगळं काही उघड झालेलं असतं. अर्जुन आता म्हणतो की मिलॉर्ड निराधार आश्रमाची रिसेप्शनिस्ट मिस रुपाली भोसले, त्यानंतर या सचिन देशमुखने कॅनडामध्ये ज्यांच्याकडून लोन घेतलं होतं ना तर ते अक्षय पगारे आणि पुढे ॲडव्होकेट देशमाने या तिघांनी सुद्धा जी काही साक्ष दिली आहे तर याने हे सिद्ध होतंय की हा सचिन दीक्षित यांनी माझ्या क्लायंट मिसेस अस्मिता दीक्षित यांच्यावरती केलेले आरोप हे फक्त आणि फक्त यांचा घाणेरडा चेहरा लपवण्यासाठी केलेले होते म्हणून. आता जजसाहेब सुद्धा विचार करायला लागतात ना. अर्जुन पुढे म्हणतो की मिलॉर्ड, जो माणूस एका लहान मुलीला किडनॅप करून महिपत शिकरेसारखा एका गुंडाला सोडवू शकतो तो माणूस स्वतःच्या बायकोला किती त्रास देत असेल हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही असं अर्जुन आर्ग्युमेंट करतो. जजसाहेबांना सुद्धा हे सगळं पटतं. अर्जुन पुढे म्हणतो आणि म्हणूनच माझ्या क्लायंट मिसेस अस्मिता दीक्षित यांना यांच्यापासून डिवोर्स हवाय म्हणून. आणि पुढे बघा अर्जुन म्हणतो की मी कोर्टाला विनंती करेन की मिसेस अस्मिता दीक्षित यांनी जी ॲल्युमिनी मागितलेली आहे ती सुद्धा कोर्टाने मिस्टर सचिन दीक्षित यांच्याकडून मिळवून द्यावी म्हणून. आणि आता सचिनला ना खूपच आता टेन्शन यायला लागलेलं असतं की कारण तो संपूर्णपणे केस हारलेला असतो आणि आता आयआरईज असं म्हणून अर्जुन ना त्याच्या जागेवर जाऊन बसतो. जजसाहेब म्हणतात आज सर्व साक्षी पुरावे ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयावरती पोहोचलेला आहे की स्वतःच्या आईवडिलांना फसवून वृद्धाश्रमात टाकलं, कर्जाची परतफेड न करणं आणि त्याचबरोबर अपहरण करणं आणि या सर्व गुन्ह्यांसाठी मिस्टर सचिन देशमुख यांच्यावरती स्वतंत्र खटला एक चालवण्यात यावा म्हणून. आणि पुढे हे जजसाहेब असं सांगतात की मिस्टर सचिन दीक्षित आणि मिसेस अस्मिता दीक्षित यांची जी काही डिवोर्स केस चालू आहे ना तर यामध्ये अस्मिता दीक्षित यांना घटस्फोट मंजूर केला जात आहे. आता अस्मिताला खूप आनंद होतो, फायनली तिला घटस्फोट मान्य होतो म्हणून. आणि पुढे जजसाहेब असं सांगतात की हे कोर्ट सचिन दीक्षित यांना आदेश देत आहे की अस्मिता दीक्षित यांनी मागितलेली पोटगी त्यांना देण्यात यावी म्हणून. आता सचिनला तर खूपच राग येत असतो आणि पुढे जजसाहेब म्हणतात की तसेच सचिन दीक्षित यांनी त्यांच्या बायकोचा जो मानसिक छळ केला नाही याबाबत त्यांना दंड ठोठावण्यात येत आहे. आज सचिनने ना पुरताच गेलेला आहे कामातून. अश्विनला तर खूपच हसायला येतं आणि पुढे द कोर्ट इज अर्जंट असं म्हणून जजसाहेब तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की आता जजसाहेब उठून गेल्यानंतर अस्मिता पळत लगेच सचिनकडे येते आणि म्हणते तुला काय वाटलं की तू असा इझिली सुटशील. अर्जुन म्हणतो तुला खूप कॉन्फिडन्स होता ना की ही केस तू इझिली जिंकशील म्हणून, काय झालं रे त्याचं असं अर्जुन म्हणायला लागतो. आता सचिनचे वकील सुद्धा तिथंच असतात. हां, अस्मिता म्हणते ही तुझ्याच तर कर्माची शिक्षा आहे सचिन, जसं करावं ना तर तसंच भरावं असं आता सायलीसुद्धा बोलून घेते. सचिन लगेच म्हणतो बोला, जितकं पाहिजे ना तितकं तुम्ही मला बोलून घ्या म्हणून. आणि पुढे म्हणतो की पण हे सगळं इथंच संपणार नाही हां असं म्हणायला लागतो. बापरे, हा सचिनने ना खूपच पुढे पोचलेला असतो. पुढे अस्मिता म्हणते आता सगळं काही संपलंय सचिन, आता तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे असं जेव्हा अस्मिता म्हणायला लागते तर सचिन तिच्याकडे बघतच राहतो. हां, पुढे अस्मिता म्हणते आणि हा निर्णय सुद्धा आता कोर्टाने दिला आहे म्हणून. पण बघा सचिनची काही केल्या मस्ती जिरलेलीच नसते. अस्मिता म्हणते माझ्या मनातून तर तू उतरलेला होतासच, पण आता आपल्या लग्नाची शेवटची खून सुद्धा ना मी उतरवून टाकणार आहे असं म्हणून अस्मिता काय करते की तिच्या गळ्यामधलं जे मंगळसूत्र आहे ना तर ते काढते आणि आता समोर असं हातात धरते जेणेकरून सचिनने घ्यावं म्हणून. पण सचिन कसला धीट आहे तसाच बघत उभा राहतो. आता बघा पुढे ना अस्मिता काय करते ते मंगळसूत्र हातात घेऊन नाही असं सचिनकडे दाखवते सचिनला आणि म्हणते की या मंगळसूत्राचा मान तू कधीच ठेवलाच नाही सचिन म्हणून. आणि या सचिनला म्हणायला लागते की तरीही ना मी कायम या मंगळसूत्राला ना मी जपत आली आहे म्हणून. आणि पुढे म्हणते की आता इथून पुढे मला ना आता इथून पुढे ना मी हे नाही करणार असं ती म्हणते. आणि आता
तिच्या हातातलं मंगळसूत्र जे आहेत ना तर ती ते विटनेस बॉक्सच्या कठड्यावरती ठेवून देते आणि अस्मिता खूपच रागारागाने तिथून निघून जाते. प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप छान होता ना. तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपण पाहतोय ठरलं तर मग आजचा जो भाग आहे ना तर तो इथेच संपतो आणि उद्याच्या भागामध्ये पुन्हा रिपीट तेच दाखवलेलं आहे की या छोट्या तन्वीची बोबड्या आवाजातली शुभंकृतीची कॅसेट सायलीला मिळते आणि सायली म्हणते माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोण देईल म्हणून. आणि आपण हे सगळं उद्याच्या भागात पाहणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.